आता आम्ही दोघे इकडे बसलोत. बस झालं. थोडंसं मीठ पण टाका बाबा. नाही मला आळणी नाही आवडत. मीठ कमी खायचं असं नंतर ब्लड प्रेशर वाढते माहिती ना. मग ते परत असं मीठ तसं मीठ हे. तुम्हाला पाहिजे भात? नाही रे बाबा. तर मी आता इथं मटकी गरम केलेली आहे काल बनवलेली. तर जरा हेल्दी नाश्ता खाऊया. कडधान्य खाल्लेले चांगले. चला आता गौरांशला चालले घरी घेऊन. आणि एवढी हवा सुटले ना. आता उद्या यांचा प्रोग्राम आहे स्कूलमध्ये. उद्या डान्स आहे. अरे चल काय काय बघत असतं. इथं गाडी नाही तर आता कसं खेळतंय. अरे अरे वा अरे वा. स्टंट मारता मारता पडशील ना. ते म्हणून मी दुसरी पिशवी टाकली. हे कामात न्यायला आणलंय आणि मला नाही आणलं काय. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर छान सुंदर सकाळ झालेलं आहे. भिंत आमची पुरी खराब झाली ती. आता पावसाळ्यात तर वेगळंच होईल. आणि एवढं भयंकर गरम होतंय ना की असं वाटतं की फॅन खालून उठावंच नाही. एवढं गरम होतंय. आणि व्लॉग मी आत्ता स्टार्ट केला आहे. 11 वाजलेत. म्हणजे 11ला 5 मिनटं आहेत. तर आत्ता स्टार्ट केलं आहे. आणि गरमीमुळं काही सुचतच नाही. झालेत सगळी कामं. उठल्या पहिला देवपूजा केली इकडची. मग मंदिरात गेले. मग चहा वगैरे पिला. त्यानंतर गौरांसुद्धा उठला. झाडू वगैरे मारत होते मी तेव्हा. तर गौरांश उठला. त्याला आंघोळीला पाठवलं. आंघोळ झाले. कपडे धुवून झाले. त्याला नाश्तासुद्धा दिला. भाकरी आणि अंड्याचा पोळा. आता डब्याला काय द्यायचं ते विचार. आणि आमच्या जेवणासाठी काय आम्ही दोघे आहोत. तर चिकनचा रस्सासुद्धा आहे. फक्त भात टाकायचं तर भात टाकून घेते. गौरांशला एक पटकन भाकरी बनवते. आणि बघूया अंड्याचं पोळा नाही तर बुर्जी वगैरे काहीतरी बनवून देते त्याला असं काहीतरी. आणि आता आयत्या टायमावर टीचरांनी पण सांगितलं की थोडंसं ते 8-10 ओळींचं भाषण पाठ करायचं शाळेविषयी टीचरांविषयी असं काय ते काहीतरी बोलल्या त्या मला. किती वर्ष पूर्ण झाले असं काहीतरी. तर त्याच्याविषयी तर आता काल लिहून घेतलं मी. आता आज बघूया किती पाठ होतं आहे. ते उद्या बोलायचं आहे. तर काय माहिती नाही किती बोलेल काय बोलेल तो. त्याच्या हिशोबाने त्याला बोलायचं ते बोलून मी आता थोडंफार पाठ करून घेते. गरमीने पुरं हैराण म्हणजे एवढं ना की सांगू शकत नाही. एवढी भयंकर गरमी होते. रात्री तर किती वेळा उठले मी. आणि हे नाही ना तर एकदम असा अंगावर येतो गौरान झोपताना. मग किती वेळा उठले असेल किती वेळा. काल रात्री ना लयच वेळा उठले. कारण हे मध्ये झोपतात ना मग तो त्यांच्या पोटावर वगैरे झोपतो. त्यांच्यावर पाय वगैरे ठेवतो. पण यावेळेला मी होते इकडं मध्ये कोण नव्हतं. त्याच्यामुळं जरा भीतीच वाटत होती गौरांची. पोटाविटावर पटकन लादवीत ठेवेल किंवा मारेल असा. तर त्याला जरा ढकलतच होते मी. बरोबर झोपसुद्धा झालेली नाही. तर असा दिवस आता बघूया. कोण नाही तर कसा दिवस जातो माझा कायच नसणार आहे. आपला काय बोलतात साधासुद्धा दिवस जाणार आहे. जाऊ दे. उद्याचा एक दिवस फक्त. ते पण उद्या दुपारपर्यंत ही लोक येणार. किती वाजेपर्यंत येणार काय माहिती. आता केससुद्धा विचारले मी. कुठंतरी पाऊस पडतंय ना थोडा थोडा त्याच्यामुळे जास्त गरम व्हायला लागलं आहे. आता बाहेर तर असा वेगळाच वातावरण आहे. आता सगळं झालं आहे. आता पटकन मी भात टाकून घेते आणि गौरांशला डब्याचं बनवते. पहिला मी नाश्ता करून घेते. थोडीशी भाकरी आहे तर मी सुद्धा अंड्याचा पोळा बनवते आणि पहिला नाश्ता करून घेते. कारण परत शाळेत जाताना थकल्यासारखं होतं. त्याच्यानंतर आणायलासुद्धा मलाच जायचं आहे. आज भाऊ वगैरे कोणच नाही हे पण नाही. तर आणायलासुद्धा मलाच जायचं आहे. ओके कसं होतं आहे. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू काय असेल ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय होप तुम्हाला आवडेल आजचा ब्लॉग. काय असेल तुम्ही बघून घ्या आज. तर मी आता इथं मटकी गरम केलेली आहे काल बनवलेली. तर जरा हेल्दी नाश्ता खाऊया.
कडधान्य खाल्लेले चांगले, त्याच्यामुळे अंड्याचा पोळा खाण्यापेक्षा हेच खाते, मटकी आणि भाकरी. शुंठ बोल ना, आता थोडंसं याचं प्रॅक्टिस घेते, त्याला लगेच होतं पाठ आणि जास्त काय नाही तर बघू. बोलतो ना. आणि फॅनचा आवाज येत असेल, ॲडजस्ट करून घ्या बाबा, एवढं गरम होतं आहे ना. बोलू ना आपल्याला. ए पिल्ल्या बोल. नमस्कार बोल ना. आता टी व्हीत घुसला ना का झालं. आता मी शाळेत जाता जाता घेणार याचं. आता काही बोलत नाही, तयारी वगैरे करून झाले, बसले. जरा माझा ब्लॉगसुद्धा अपलोड करायचा, मला थंबनेल बनवायचं आहे. घरी येऊन ते करायला लागेल. डब्बा वगैरे भरलेला आहे त्याचा. आता पावडर लावून थोड्या वेळात निघायचं. मला ब्लॉग अपलोड करायचं आहे मेन म्हणजे. आल्यावर बघू. चला आता गौरांशला चालले घरी घेऊन. आणि एवढी हवा सुटले ना. आता उद्या यांचा प्रोग्राम आहे स्कूलमध्ये, उद्या डान्स आहे. अरे चल, काय काय बघत असतं. चल सोनू. काय पुढं बघ, पुढं का नाही. काय जम्पिंगचं त्यात बसायचंय. नाही जम्पिंगचं नाही, ते असं स्लाइड. आता उद्या काय काय आणतील बघा एकवेरीच्या जत्रेतून गौरांशला. स्लाइड टाकते ना, असे उड्या मारायचं. ते आता जाऊन 5 वाजता. गौरांश तू भाकरी खाल्लेली नाही डब्यातली. मला उलटी सारखं वाटत म्हणून. उलटी सारखं आता खायला लागणार. चल पटकन. मला उलटी सारखं वाटत. आता नाही, आता गेली उलटी, आता खायचं. उलटी आता जाऊन 5 वाजता ना, 5 वाजता अंड्याचं कालवण बनवून भाकरी बनवून. गौरांश नको ना, चल. चला घरी. तर आता ना वाजलेले 4:45. तर मग गौरांशला काहीतरी खायला वाटेल म्हणून मग मी ही खीर आवडते त्याला म्हणून बनवली. आणि हे एक आईच करू शकते, आईलाच तेवढं म्हणजे वाटतं. तर गौरांश आल्यावर शाळेतून खाल्लेलं, पण मलाच वाटलं की द्यावं त्याला बनवून. तर बनवून दिल्यावर त्याने मस्तपैकी एन्जॉय केलं आणि खाल्लं. थोडीशी साखर कमी पडलेली तर साखर टाकून घेतली. त्या नादात मी सुद्धा खाल्लं, माझासुद्धा नाश्ता झाला. तर त्याला किती आवडली हे तुम्ही बघू शकता पुढं. कोणाला आवडते. गरम आहे, गरम आहे, बिलकुल जवळ नको येऊ. पाठी राहा जरा, थंड होऊ दे. 5 मिनटं तरी हात लावू नको त्याला, गरम आहे. सोनू गरम आहे, खूप गरम आहे. आत्ता बनवले. नखरे करू नको, सांडेल अंगावर. बिलकुल ऐकणार नाही. आता चटका बसेल ना तेव्हा ऐकणार तो. खूप गरम आहे, खूप. तर आता ना यांचा सुद्धा फोन आलेला की लोक येणार आहेत संध्याकाळी, तर भाकरी बनवायच्या त्यांच्या वाटणीच्या. मग कालवणाचं पण विचारलं मी, ते बोलले की आल्यावर बघूया, येतील 7-7:30 आता निघणार असतील. ए सावकाश 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 खा जरा. गौरांचं खाणं ना एकदम विचित्र, खूप डोकं फिरतं. तर आता मी पटकन भाकरी, आता पहिलं खीर खाऊन घेते मी सुद्धा आणि मग भाकरी बनवायला घेते. वाजले 5:10. आणि आजचं वातावरण थोडंसं वेगळंच आहे, म्हणजे काय बोलतात, गरमी एवढी दुपारी गरम करत होतं ना, बापरे, खूप 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 डेंजरवालं गरम करत होतं. आणि आता थंड हवा सुटलेली. तिकडं तर एक वेळेला पाऊस पडतोय म्हणून हे लोक अचानक निघाले, कारण मग संध्याकाळी पण थांबून काय फायदा नाही. पालखीला वगैरे जातील नाही जातील. आता दर्शन घेऊन तर आले, सगळं झालं, पण आता हे लोक निघतील. आता पाऊस पडते खूप आणि गडगड काय बोलतात, विजा चमकतात बोलतात. दाखवलं सुद्धा व्हिडिओ कॉलवर, म्हणून मग ते निघतात. इथं पण आता थंड हवा सुटलेली, वातावरण पण जरा अंधार झालं, पण आता परत ऊन आल्यासारखं झालं आहे. बघू आता आल्यावर बघूया. नीट खा. भाकरी वगैरे झालेल्या आहेत, आता तयारी केल्या, फ्रेश झाले.
बघते थांब. मी आता मंदिरात जायचंय. तू इथं गाडी नाही तर आता कसं खेळतंय. अरे अरे वा अरे वा. स्टंट मारता मारता पडशील ना. पडशील. हा 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 हा. इथं गाडी नसली का इथं खेळतो, असली की नाही खेळा वेळेत. लाईट लावते. अंधार पडलाय. वातावरण बघा. याच्यात तर जरा उजेड दिसते पण नाही. इथं लागते 4 व्हीलर बाबांची. मी पकडलोस ना मग काय करतो. चल मी आता मंदिरात जाऊन येते. शो ना 6:30 वाजले ना. पडशील. तर आता इथं बसलं आहे आम्ही दोघं समोसा खायला आणि या लोकांना टाईम होणार आहे येताना आणि आम्हाला जेवायलासुद्धा टाईम लागणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की मला लवकर जेवण लागतं म्हणून मी आता 2 समोसे आणले. गौरांशला 1 आणि मला 1. तर दोघं आम्ही आता खातो आहे. म्हणजे जेवायच्या टायमिंगपर्यंत ॲटलिस्ट मी तरी राहू शकते. गौरांश तर राहतोच म्हणून आता आम्ही समोसा खातो आणि याची बडबड चालू होती. आहे गाडी. कुठं चाललं? कुठून? तिकडून. इकडून नाही तर इकडून घुसला बघा. हो तिकडून आला. ये बघू काय आहे. बघू रे शंटू बघू. पप्पाने दाखवणार. निघ बाहेर. बघू मला दाखव. इकडं इकडून ये. बघ कुठून ये. अरे ये ना पटकन. कुठं आहे? ये आता इथून. लाव डोक्याला. डोक्याला लाव. अजून पाहिजे. पाऊस एवढा पडत होता तिथे म्हणून काय भेटलं नाही घ्यायला. आता आपण रामनवमीला जाऊ ना थांबलेला तेव्हा घेऊन देईन तुला काय पाहिजे ते. चला तुम्हाला इकडं काय आहे. काढ डोक्याला लाव. किती झाले बघ. बस बस डोकं उठला. बस बस झालं शोनू. मला नको बोलत आणल्यासारखं ठेव जरा. काय रे नको बोलत होता. आता कसं वाजवतस. किचन ते म्हणून मी दुसरी पिशवी टाकली. ही फेकून दे. हे कामात न्यायला आणलंय आणि मला नाही आणलं काय. हे गव्हाणला आवडतं. हे काय आणलंय. पाय दुखायला काय करतोय तू आता. हे काय आहे हो. कोणाला औषध घेऊन आले. ठीक आहे ना. हे तुला कायचं हे का. नको मला नको. पेटा खाल्लेला चांगला नको मला. या गौरांशला हे आवडतं. हा मग घे ना. कामात न्यायला काय नाही आणलं तुम्ही. कामात ते चिक्की आहे तिकडे. अच्छा ते नाही आणलं. 50च्या काय 100च्या भेटतात ते. त्या बंद झाल्या. शॉपिंगचा दिवस उद्याचा होता असं बोलतात. नाही ना. थांब थांब थांब. पप्पा फोडते. थांब. हे काढायचं इथून. हे बघ इथून. पप्पाला बोल फोडायला. हे बघ. ते औषध आहे. ठेव. हे फोडून द्यावं त्याला. गौरांशला आवडते असला. गोडच आवडते गौरांशला. जरास द्या त्यातलं. तू पण काही पेटा नको मला थोडासा. हा बरा आहे. नाही तर आता कुठं गेलेला तेव्हा त्याने बॉक्स मधला आणलेला. अरे बाबा बाबा एवढा गोड होता ना. डेंजर गोड होता. हा बरोबर आहे. अरे किती खाताय.
हे ते याचं असतं ना तुमच्या हॉस्पिटलमध्ये भाजी बनवतात बघा, कवला आहे. हा त्याचं असतं नाही, कोहळा, कोहळाच बोलतात ना, कोहळ्याचे बनवतात ते पेठा. बघू ना ती किती मस्त व्हिडिओ आली असते आता, ती लावलेलं मुली घालतात. काय आणलं नाही माझ्यासाठी. रामनवमीला मला घेऊन जाणार नाही ना बा, सरळ तोंडावर बोलतात माझ्या असं. मग असं बोलू नाही नेणार, नाही नेणार असं बोलू. नेणार बोलायचं, नाही नेणार काय नेणार बोलायचं आणि मग हा आला स्वतः काशी. जशी मी लय घेते तुमच्याकडनं, घ्यायचा प्रश्न नाही का, मग तिथं कटकट उगाच. अरे बाबा, मग आता तर मला नाही घेऊन जायला लागणार. कपडे काढा आता बॅग मधले, हे आवडतं थोडस खायला. जा आता आंघोळ करा, मी पण नंतर आंघोळ करणार आहे. आज थोडं आता जेव्हा हवा सुटले तेव्हापासून जरा बरं वाटतंय. बघू आता रात्री तर एवढं गरम, बापरे डेंजर. आई आता मटण टाकतात, मटण आणलंय, ठेव ना. भाकरी बनवल्यात. तर आता आम्ही बसलेलो जेवायला. वाजलेत 9:30ला 10 मिनटं. आणि पहिल्यांदा मी एवढ्या लेट बसले जेवायला, कारण मटण वगैरे आणला, त्याच्यानंतर शिजताना टाईम झाला. आता आम्ही दोघं इकडं बसलोत. बस झालं. थोडंसं मीठ पण टाका बाबा. नाही मला आळणी नाही आवडत. खा, मीठ कमी खायचं असतं नंतर ब्लड प्रेशर वाढते माहिती ना. मग ते परत असं मीठ तसं मीठ हे. तुम्हाला पाहिजे भात? नाही रे बाबा, मग मला असं वाटतं काढावं माझं. टाक ना पाहिजे घ्यायचं, एक रील बनवायची. मग नाही बोलले कशी. इथं नीट येईल का व्हिडिओ म्हणून मी थांबलो होतो. इथंच बनवतो मी. आलो खात जरासं आणा ना मीठ. मीठ नाही बिलकुल देत एक्स्ट्रा, मी वरतून घेते कारण आमच्या भातामध्ये मीठ नाही टाकत आम्ही असंच. तर मग वरतून मीठ टाकतं ना. आळणी एकदम कसं तरीच लागतं. तर आता झालंय 2 मिनिटात जेवण होईल माझं. मग भांडी वगैरे घासायची आहेत. उद्या शाळासुद्धा आहे गौरांची. जरा लवकर 10:30ला आहे, पण थोडंसं लेटच घेऊन जाणार मी, कारण तिकडचं लवकर होत नाही चालू. प्रोग्राम आहे त्यांचा, प्रोग्राम. आम्ही दोघं इकडे बसलोत. आई बाबा हॉलमध्ये बसलेत. गौरांश भाऊंच्या रूममध्ये बसल्या, टी व्ही बघत बघत खाते. आणि आज माझ्या टाचा दुखतात खूप बेकार. मगाशीपासून दुखायला लागल्या टाचा. जरा पायाला तेल सोळा माझ्या पप्पा. तेच मीठ जरासं पाहिजे होतं ओ पप्पा. गौरांच्या नादात मी पण पप्पाच करते ना. हा नवरा हा सगळा असते. काय मित्र असते, भाव असते, बाप असतंय. मग चुकलं बाप असा मारतं ना. इज व्हेरी डेंजरस. बघितलं वा, प्रूफ बघा, प्रूफ. म्हणजे कसं माहितीये का, मी प्रेमाने मारलं आणि प्रेमाने मारलं बोलून असं काम काढतात. हा ही व्हिडिओ दाखवणार माझ्या आईला. लागलंच नाही तुला. तुझी आई बोलल माझी पोरगी एवढी आहे ना, झंझणीत देत जावा. एवढी काय काय नाही काय. आता बघा मी विचारेल उद्या की तो आज बोलशील का. आजच रात्री फोन आपटतो ना, प्रूफच नाही राहणार. उद्या नवीन घेऊन देतो. घाबरेत रील बनव. माझी बनवली का सांगितलं तेवढं कर, नाही तर आत्ताच आपटीन. आपटा धरा, मला काय नाही फरक पडत. मग देते बघा. मी व्हिडिओ बनवली ना तर हाय जाऊन जा थांबा. तर त्याच्यानंतर काय नाही, यांनी काय आपटलं नाही. आमची ती मस्ती वगैरे चालू असते.
तर असं मस्ती मजाक तर पाहिजेच ना त्यामध्ये. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि हे अचानक आले सगळे तर बरं वाटलं, जरा भरल्यासारखं घर वाटलं, खूप मस्त वाटलं. चलो बाय, उद्या भेटू.